नमस्कार. श्री स्वामी समर्थ धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजची देवपूजा कशी करायची याबद्दल माहिती घेणार आहोत. रोजची देवपूजा करताना कोणते नियम लक्षात घ्यायचे आहेत हेही या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नियम लक्षात घेऊनच नित्य देवपूजा केल्याने मनशांती लाभते, घरात पवित्र आणि प्रसन्न वातावरण राहतं, कुटुंबातील सदस्य सुखी राहतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर देवपूजा करताना काही नियमांचं पालन करायचं आहे. आपल्या घरातील महत्त्वाचे जे स्थान आहे ते म्हणजे आपले देवघर आहे. आपल्या देवघरांमध्ये विविध देवी देवतांच्या मूर्त्या असतात आणि घरातील व्यक्ती हा देवघरामधील पूजा अर्चना मनोभावे करीत असतात. आपल्या काही अडचणी असतील किंवा आपले जीवन हे सुख समाधानाचे राहावे यासाठी मनोभावे प्रार्थना करीत असतात. परंतु काही वेळेस आपण देवपूजा म्हणजेच दररोजची देवपूजा करून देखील आपल्याला इच्छित फळ प्राप्त होत नाही. त्यावेळेस आपल्या मनात येते की आपण एवढे देवाचे करतो तरी देखील आपल्या घरामध्ये सुख शांती लाभत नाही आणि अडचणी येत असतात. तुम्ही कधी याचा विचार केला आहे का? तर काही आपल्या चुकांमुळे देखील आपल्या जीवनामध्ये अडीअडचणी येत असतात. रोज सकाळी उठून देवाची देवपूजा आराधना केली जाते. जास्त करून लोकांना पूजेशी निगडीत गोष्टी आणि विधीची योग्य माहिती नसते. असे म्हटले जाते की देव फक्त भक्तीचा भुकेला असतो, पण आपल्याला पूजेशी निगडीत गोष्टींबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. म्हणजेच आपण देवपूजा तर करतो, परंतु ही देवपूजा करीत असताना आपण देवांना अंघोळ देखील घालत असतो. परंतु ही अंघोळ कशी घालायची आहे? अंघोळ घालत असताना आपल्या हातून अशा काही चुका होत असतात ज्यामुळे आपल्याला देवपूजेचे फळ प्राप्त होत नाही. तर देवांना अंघोळ कशी घालायची याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून आपल्या देवघरामध्ये जायचे आहे. देवपूजा करीत असताना पहिल्यांदा आपणाला आपल्या देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. बरेच जण हे देवपूजा झाल्यानंतर दिवा अगरबत्ती लावतात, परंतु असे न करता आपल्याला पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करून उदबत्ती लावायची आहे. आपण पूजेला बसताना स्वच्छ धुतलेले वस्त्र नेसून बसायचं आहे. पूजा करताना आसनावर बसायचं आहे. आपले आसन देवतांच्या आसनापेक्षा उंच असू नये. कपाळाला गंध किंवा कुंकवाचा तिलक लावायचा आहे. मन एकाग्र ठेवायचं आहे. देवपूजा करताना मध्येच उठायचं नाही. नंतर आपण देवघरातील ज्या मूर्ती असतात त्या मूर्ती घेऊन एका तामणामध्ये सर्व मूर्त्या ठेवायच्या आहेत आणि फोटो असतील तर ते फोटो पुसून घ्यायचे आहेत. फोटोंना गंध लावून घ्यायचा आहे. कलश स्थापना करून घ्यायची आहे. कुलदेवतेच्या मंगल कलशाची स्थापना करायची आहे. काही लोक देवघरातील ज्या मूर्त्या असतात त्या मूर्त्या घेऊन एका तामणामध्ये सर्व मूर्त्या ठेवत असतात आणि वरून पाणी घालत असतात, परंतु हे एकदम चुकीचे आहे. म्हणजेच ही आंघोळ घालण्याची पद्धत अत्यंत चुकीची आहे. कारण यामुळे आपण एका मूर्तीवर जर पाणी घालत असतो त्यावेळेस त्याचे शिंतोडे हे दुसऱ्या मूर्तीवर जातात. तर अशा पद्धतीने देवांना अंघोळ अजिबात घालायची नाही. तर पहिल्यांदा तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे. स्टीलचं ताट घेऊ शकतात, तांब्याचं ताट घेऊ शकतात. एक मूर्ती आपल्या डाव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि उजव्या हाताने त्या मूर्तीवर पाणी घालायचं आहे. मूर्ती ती तामणामध्ये अजिबात ठेवायची नाही, ती आपल्या हातामध्येच ठेवायची आहे. नंतर आपण एक मूर्ती अंघोळ घातल्यानंतर त्या मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि नंतर दुसरी मूर्ती आपल्या डाव्या हातामध्ये घेऊन परत आपल्याला उजव्या हाताने त्यावर पाणी घालायचं आहे. तुम्ही हे पाणी जर थोडेसे कोमट देखील करू शकता. तर अशा प्रकारे प्रत्येक मूर्तीला आपण अंघोळ घालून घ्यायची आहे आणि नंतर एखादे स्वच्छ नॅपकिन किंवा एखादा स्वच्छ टॉवेल असेल तर त्या मूर्त्या पुसून घ्यायच्या आहेत. तर कधीही आपण देवांना अंघोळ घातल्यानंतर देवांसाठी आपल्याला एक स्वतंत्र नॅपकिन किंवा टॉवेल ठेवायचा आहे, ज्यामुळे आपल्याला त्या मूर्त्या पुसून घ्यायच्या आहेत. जर तुमच्याकडे देवघरामध्ये काही फोटो वगैरे असतील तर हे फोटो आपल्याला ते नॅपकिन थोडेसे ओले करून फोटो पुसून घ्यायचे आहेत. तसेच आपल्या देवघरामध्ये जर एखादे कापड असेल, देवांचे कापड, तर ते कापड तुम्ही व्यवस्थित स्वच्छ अंथरायचे आहे. तर बरेच जण हे कापड आहे तसेच दररोज वापरत असतात, म्हणजे महिनाभर ते कापड स्वच्छ करत नाहीत. तर आठवड्यातून 2 वेळा आपल्याला हे देवाचे कापड स्वच्छ करायचे आहे. देवघर नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला हे कापड अंथरून त्यावरती आपल्याला
आपल्या देवी देवतांच्या मूर्त्या स्थापन करायच्या आहेत, फोटो आपल्याला तिथे ठेवायचे आहेत. तसेच मूर्त्या ठेवीत असताना आपल्याला तिरक्या अजिबात ठेवायच्या नाहीत. व्यवस्थित आपल्याला मूर्त्या ठेवून नंतर आपल्याला जे काही आपली विधिवत पूजा आहे ती पूजा करायची आहे. अंघोळ घातल्यानंतर जे पाणी असते ते पाणी आपल्याला तुळशीला अजिबात घालायचे नाही. अंघोळ घातल्यानंतर जे पाणी असते त्या पाण्याचं काय करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात. तुळस ही खूपच पवित्र मानली गेलेली आहे, त्यामुळे हे पाणी तुम्ही आपल्या घरामध्ये जर मनी प्लांटचे झाड असेल तर त्या झाडाला घालू शकता किंवा इतर कोणतीही झाडे असतील तर त्यांना घालू शकता. मात्र तुळशीला हे पाणी अजिबात घालायचं नाही. कधीही देवपूजा करीत असताना मनात कोणताही वाईट विचार येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व विधिवत आपल्या देवी देवतांची पूजा करायची आहे. देवघरात आपल्या उजव्या हाताला शंख आणि डाव्या हाताला घंटा ठेवायची आहे. स्त्री देवतांना हळद आणि कुंकू लावायचं आहे. पुरुष देवतांना चंदनाचा टीका लावायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही जर देवपूजा केली तर यामुळे तुम्हाला पूजेचे इच्छित फळ प्राप्त होईल. देवी देवता आपली पूजा स्वीकारतील, तसेच ते आपल्यावर प्रसन्न देखील होतील. तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या देवघरामधील देवी देवतांना अंघोळ घालून देवपूजा करायची आहे, जेणेकरून देवी देवतांचा कृपाशीर्वाद आपल्यावर तसेच आपल्या कुटुंबियावर नक्कीच राहील. तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.